हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मजेत आहात ना? मजेतच असायला हवेत. तर स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आम्ही गाडीत दिसतोय तुम्हाला, कारण आज होता संडे आणि संडे म्हटलं की कुठेतरी गेलंच पाहिजे. तर आज आम्ही चाललो होतो जेजुरीच्या खंडोबा दर्शनासाठी. आत्ता पोहोचले शिक्रापूरमध्ये आणि इथून यांचे मित्र यांना पिकअप करायचे. हो, तुम्ही इकडे थोडं मध्ये या जरा. फोटो छान येते ना. मंदिराच्या पायथ्याशी पोहोचलो. इकडे गाडी पार्किंग केली. नाही नाही घ्यायची, फक्त एवढा मोबाईलच पाहिजे. चला मंदिराचा गड चढून जायचंय. गाडी पार्किंगला लावली आणि मंदिराकडे आलो. नंतर वरती जायच्या आधी म्हणलो चला भंडारा घेऊयात. तर दोघांनी पण भंडारा घेतला आणि आता पहिल्यांदा नंदीचं दर्शन घ्यायचं होतं, नंतर पहिली पायरी आणि मग गड चढून जायचं होतं. मुच्या मम्मी पप्पाला दर्शन घेऊपर्यंत समूला मी घेतलं आणि तिला नादवत होते. नंतर दर्शन झालं आणि आता आम्ही निघालो होतो गड सर करायला. तर ह्या मावशी भेटल्या आणि ह्या मावशी मला म्हणत होत्या की त्याने तुला 15 पायऱ्याच उचलून घेतलंय, तू त्याला एक तरी पायरी उचलून घे. म्हटलं मावशी मला उचलतील का? म्हटले नाही नाही, देव बरोबर उचलत असतोय, तू प्रयत्न तर कर. पण मी काय उचललं नाही. म्हटलं उचललं तर दोघं पण खाली. तर मावशी खूप छान होत्या, म्हणजे बोलायला त्याला खूप छान स्वभाव होता त्यांचा. 5 मिनिटाचीच ओळख, पण भारी वाटलं. नंतर आम्हाला बांगड्या घ्यायच्या होत्या. मंदिरात बांगड्या घेतलेलं चांगलं असतं म्हणून मी हिरव्या कलरच्या बांगड्या घेतल्या. आणि यांचं म्हणणं होतं की नाही नाही मी घालतो, का इंस्टावर पाहिलेलं असतं आणि तसंच करायचं असतं आमच्या साहेबांना लगेच. इंस्टा म्हणजे खूप फेवरेट आहे आमचं दोघांचं पण. आणि या बांगड्यावाल्या मावशींना इतका अनुभव होता माहिती का. आम्ही ना कॅमेऱ्याचा अँगल आमचा चुकत होता, तर त्या म्हणल्या नाही नाही इकडून घ्या भारी येईल. आणि मग असंच त्यांनी यांच्याकडे बांगड्या दिल्या आणि सांगितलं एवढ्या घाल, ह्या हातात घाल, असं घाल. आणि तसंच त्या मावशींना फॉलो करत त्यांनी मला बांगड्या घातल्या. खरंच छान वाटलं बांगड्या घातल्यावर. थँक्यू. अहो आमचे साहेब कुठं गायब झालेत माहित नाही, म्हणून आम्ही दोघी चाललोय आता बानुबाईचे मेंढर पाहायला. हाय ना समू? समू हाय कर, हाय कर, हाय कर, कर हाय, हाय कर. नाही कर बघ, खाली सोडा. इकडे चल, तिला फक्त खाली पाहिजे. जाता जाता कमरेचा कसा काढून काय म्हणत आहे बाळ, सगळं वाचलो तरी नाहीतर एवढाच मजा कोणाला. जेजुरीगड चढून दमलेले आमचे साहेब. आणि समूचं काय झालं? समू वरून दिसणारा हा सुंदर असा निसर्ग, घर, खूप छान व्ह्यू दिसत होता.
खाली ते बानुबाईची मेंढरं आहेत, तर तिथेच आम्ही आता दर्शन घेण्यासाठी चाललोय. आम्ही काही खाऊ. त्यांचा व्हिडिओ चालू आहे. एवढा मोठा जेजुरीचा गड चढून उतरल्यावर एवढं दमलो होतो ना, तर चेहरे एकदम पाहण्यासारखे झाले होते. मग नंतर चहा आणि नाश्त्यासाठी थांबलो थोडंसं, व एक मस्त वडापाव आणि चहा घेतला आणि लगेचच निघालो परतीच्या प्रवासाला. तर संध्याकाळी 7 वाजले होते, तरी पण अंधार पडलेला नव्हता. त्यामुळं सनसेट आलेला खूप छान वाटत होतं. आणि आम्हाला जाताना आहे ना, त्या घाटामध्ये व्ह्यूपर्यंत अंधार पडलेला. तिथून बाहेरचा व्ह्यू पण एकदम भारी दिसत होता. एक तुम्हाला मी दाखवते पुढं. शिक्रापूरमध्ये येऊस तर आम्हाला जवळजवळ 8:30 झाले होते. मग आता म्हटलं चला जेवण पण करून जाऊयात. मग जेवणासाठी थांबलोत. तर असा झाला आमच्या दिवसाचा शेवट. ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.